पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता येणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट पीक विमा संदर्भातील आलेली आहे। अजितदादा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला दिली आज मोठी बातमी। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आलेली आहे। 21,000 रुपये हेक्टरी पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार। पडताळणी आता पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया आज सुरू करण्याचा शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती SMS देखील पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा झाला, स्पष्टपणे या ठिकाणी अजितदादांनी सांगितलं आहे। बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झाली नव्हती। तो आज अखेर शासनाने महत्त्वपूर्ण यादी जाहीर करून आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे। 12,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। तुम्ही पेपर स्वतः या ठिकाणी पाहू शकता, बघू शकता। शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या। तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे ते देखील आपण पाहून घेऊया। परंतु या ठिकाणी कोणते जिल्हे आहे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण पाहून घेऊया। आजपासून पीक विम्याचा वाटप सुरू आहे। 13 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15,000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निकष तयार करण्यात आला। आता बघा शेतकरी मित्रांनो, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय इतक्या दिवसांनंतर शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, परंतु बऱ्याच दिवसांपासून चुकीच्या बातम्या त्यांना मिळाल्या, खरी बातमी त्यांना मिळाली नव्हती। आता अखेर उद्या येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे त्यांना जमा होणार आहे प्रति हेक्टरी। आता बघा शेतकरी मित्रांनो, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही, म्हणून त्यामुळे आता ही रक्कम उद्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो संभ्रमामध्ये पडलेले होते की नेमकं पीक विमा कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला होता। तर त्यांच्यासाठी मोठी खुशखबर असणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आज ही बातमी आलेली आहे की बघा, बातमीची तुम्ही बरेचसे दिवसांपासून वाट पाहत होता। महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विम्याची वाट इथं तुमच्यासाठी होती, परंतु आता दुसरा टप्पा तुम्हाला अधिकृतपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारने अधिकृतपणे तारीख देखील जाहीर केली आणि हे यादी देखील जाहीर करण्यात आली। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर हे आपल्याला म्हणावं लागणार। आता सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी असणार आहे, कारण की त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून जमा होण्याला सुरुवात झालेली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप करण्यात इथं काम सुरू होते, परंतु वाटप झाले नव्हते। परंतु आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या टप्प्याटप्प्याने इथं पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे। टोटल 13 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होत आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर काही ठिकाणी सकाळपासून आज पीक विमा जमा होत आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला लवकरच पीक विमा मिळणार। येत्या 2 ते 3 तासांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। बघा आता ज्या शेतकऱ्यांना PM किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले त्याच पात्र यादी आता जाहीर करण्यात आली। त्याच पात्र यादीमध्ये हेक्टरी 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। हे तुम्हाला नक्कीच निश्चित करायचं आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा इथं वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। काही शेतकऱ्यांना इथं 3,000 रुपयेच मिळत आहे, काही शेतकऱ्यांना 5,000 रुपयेच मिळत आहे, काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये, तर काहींना इथं 15,000 रुपये प्रति हेक्टरी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अखेर मुहूर्त लागलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे अशी माहिती स्वतः राज्य शासन म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। आता 5 मिनिटापूर्वी आलेली ही माहिती असणार आहे। सरसकट सर्वांना पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। आता आज सकाळी या 13 जिल्ह्यांसाठी हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर बघा 13 जिल्ह्यांची यादी आज आपण बघणार आहोत। 13 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जर हे शेतकरी राहत असाल तर त्यांना पीक विमा कधी मिळणार, तर बघा त्यांची देखील यादी आपण सांगणारच आहोत। अर्जाची तपासणी सुरू आहे। बघा त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही निधी रक्कम जमा होईल। जे दुसरे जिल्हे असणार आहेत 13 जिल्हे सोडून त्या सर्व जिल्ह्यांची ही जसे की आता पडताळणी सुरू आहे, म्हणून त्यांना या 13 जिल्ह्यांमध्येच फक्त पैसे टाकायचा आदेश दिलेला आहे। 15,000 रुपये तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जमा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोबत दिलेली आहे। आताच 5 मिनिटापूर्वी ही माहिती आलेली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
खुशखबर इथं म्हणावं लागणार आहे आणि खुश करण्यासाठी ही बातमी समोर आलेली आहे. अखेर दिलेली माहिती ही खरी आहे. राज्य सरकारने 13 जिल्ह्यांसाठी 3,700 कोटी रुपये मंजूर केले आहे. हे पैसे आता 3 टप्प्यांमध्ये वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे. बऱ्याच दिवसांपासून अशा देखील अफवा सुटल्या होत्या की 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार, परंतु चुकीच्या बातम्या होत्या त्या. फक्त आता चुकीच्या बातम्यांवर इथं विश्वास ठेवू नका, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया इथं जमा झाला नव्हता. आता अखेर टोटल 13 जिल्ह्यांमध्ये वितरण होईल. 3 टप्प्यांमध्ये हे वितरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे. हे 36 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी हे निधी जमा होणार आहे. आता बघा 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये ही निधी जमा होत आहे. मागच्या वेळेस पीक विम्याचे बरेचसे इथं घोटाळे झाले होते. 25% अग्रिम पीक विमा आहे, तो काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळालाच नाही. चुकीच्या पद्धतीने पीक विमा लाभ घेणारा नंबर क्रमांकाचा जिल्हा म्हणजेच बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतला होता. एकाच जागेवर डबल फॉर्म भरणे किंवा अधिकृत असं दुसऱ्याची जागा आपली म्हणून दाखवणे, अशा चुकीच्या पद्धतीने चुकीचं उत्पन्न काढून चुकीचा फॉर्म भरून अशा शेतकऱ्यांना इथं भरपूरसा लाभ घेतला होता. तर त्यांची पडताळणी करून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, कारण की जेव्हा अर्जाची छाननी तेव्हा अर्जाचा छाननीमध्ये असं स्पष्टपणे उघडकीस आलं. आता त्या चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आलं, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा रक्कम जमा होत आहे असं स्पष्टपणे त्यांनी देखील सांगितलेलं आहे. बघा, 13 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया. कोणते ते 13 जिल्हे असणार आहे. त्या 13 जिल्ह्यांमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 13,000 रुपये तर 15,000 रुपयेपर्यंत हेक्टरी प्रमाणे त्यांनी पीक विमा जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. 13 जिल्ह्यांचा आता GR या ठिकाणी लागलेला आहे. प्रति हेक्टरी 15,000 रुपये तुम्हाला आजपासून जमा होणार. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा शेतकरी मित्रांनो, आता सध्यामध्ये पीक विम्याची आता अर्जाची छाननी चालू आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कारण की मागे अर्जाची छाननी होत नाही, परंतु आता 2022 पासून ते 23, 24, 25 या जे काही कालावधीमध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल तर त्या संपूर्ण अर्जाची छाननी करून आता तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून, असं लक्षात आलेलं आहे. आणि तुमचे फॉर्म हे डबल चेक करायला आता चालू आहे. त्यामुळे आता तुम्हाला पीक विमा थोडासा लेट होऊ शकतो, म्हणून त्यांनी सांगितले की या 13 जिल्ह्यांमध्येच वाटप करणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यालाच हा निधी मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. तर चला जिल्हे एकूण पाहूया की आता शेतकऱ्याला 5,000 रुपये मिळणार, काहींना 10,000, काहींना 15,000 रुपये मिळणार आहे. तर कोणत्या पिकांना किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे हे देखील स्पष्टपणे सरकारने सांगितलं. बघा, बाजरी आणि ज्वारी या पिकाला 5,000 रुपये तुम्हाला अशी मिळणार आहे. कांदा, मूग या पिकाला तुम्हाला 10,000 रुपये असं मिळणार आहे. त्याचनंतर कापूस, सोयाबीन या जो काही पीक असणार त्याला 15,000 रुपये प्रति हेक्टर तुम्हाला मिळणार आहे. उडीद सारख्या पिकाला तुम्हाला मिळणार आहे 6,000 रुपये. तर बघा, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याची चौकशी करून हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना प्रति हेक्टरी 13,000 रुपयांचा पीक विमा मिळत आहे. 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ती 13 जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघून घेऊया. बघा, पहिला नंबरचा जिल्हा म्हणजे नंदुरबार, दुसरा नंबरचा जिल्हा म्हणजे नांदेड, तिसरा नंबरचा जिल्हा म्हणजे यवतमाळ, चौथा सिंधुदुर्ग, पाचवा ठाणे, सहावा पालघर, सातवा धुळे आणि 8वा इथं सांगण्यात आलेला आहे पुणा, 9वा लातूर, 10वा बुलढाणा, 11वा नाशिक, त्यानंतर 12वा अहमदनगर, त्यानंतर 13वा जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून ही निधी रक्कम जमा होत आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एक अट घालण्यात आलेली आहे. त्या अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावं लागणार आहे, तरच त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, नाही तर त्यांना निधी मिळणार नाही. आता बघा, प्रथम तुम्हाला हे 2 कागदपत्रे बँकेमध्ये किंवा तुमच्या जवळ तुम्हाला जमा करायचे आहे. बघा, तुमचं बँक पासबुक आणि तुमचं आधार कार्ड बँकेतील नेऊन तुमच्या अर्जाची छाननी तुम्हाला करून घ्यायचं. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं हे लिंक असणे गरजेचे असणार आहे. आधार सीडिंग ज्याला आपण म्हणतो, DBT सुद्धा म्हणत असतो, तर ते तुम्हाला लिंक असणे गरजेचे असणार आहे. ते लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर फार्मर ID काढली नसेल तर फार्मर ID काढून घ्या, कारण की कुठली कृषीची शासकीय योजना असते ते फार्मर ID शिवाय तुम्हाला आता इथून इकडे मिळणार नाही. 2024 पासून हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. तर फार्मर ID काढून घ्या, लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम येईल. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असंच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.